त्याने आपल्यासमोर सुंदर असा पोवाडा सादर केलेला एक छोटासा विषय एकदा आपण त्याकरता जोरदार टाळी वाजवा. आणि आजच जे गीत लिहिलेलं आहे काही दिवसापूर्वी पृथ्वीनं ते गीत आणि ते आजच साहिल सम्राट यूट्यूब चॅनलला अपलोड झालेलं आहे. वाढायला लागलं. कानपट्टा तलवारबाजी घोडसवारी राजांचा छंद लागायला लागला. गर्भात असताना त्या राष्ट्रमाता जिजाऊनं गर्भसंस्कार माझ्या राजावर केले आणि राजांचं वय वाढायला लागलं आणि म्हणून त्या बाल शिवाजीचं गीत लिहिण्याचा प्रयत्न केला. ते गीत असं बालपणी शोभाचे सद्गुणी वर्तन, बालपणी शिवबाचे सद्गुणी वर्तन, बाळमंदिरात जाई घ्याया दर्शन, बाळमंदिरात जाई घ्याया दर्शन, बाळमंदिरात जाई घ्याया दर्शन, बाळमंदिरात जाई घ्याया दर्शन. अन बालपणी शोभाचे सद्गुणी वर्तन, बालपणी शोभाचे सद्गुणी वर्तन, बाळमंदिरात जाई घ्याया दर्शन, बाळमंदिरात जाई घ्याया दर्शन, बाळमंदिरात जाई. आपल्या राष्ट्रमाता जिजाऊच्या समवेत बाळमंदिरात जाऊ लागलंय आणि त्याचं वर्णन शाहीर करतात. आणि दर्शन घ्यायला बाळमंदिरात जाई, मंदिरात जाई, बाळमंदिरात जाई. आणि दर्शन घ्यायला बाळमंदिरात जाई, मंदिरात जाई, बाळमंदिरात जाई. आणि जाता मंदिरात सरीची समाताई, समाताई, सरीची समाताई. हे मंदिरात जाऊन ऐके प्रवचन, मंदिरात जाऊन ऐके प्रवचन, बाळमंदिरात जाई घ्याया दर्शन, बाळमंदिरात जाई घ्याया दर्शन, बाळमंदिरात जाई घ्याया दर्शन. मी कायम सांगत असतो आणि ही मी तयार केलेली वाक्य आहेत. महाराष्ट्राच्या मातीत उगवलेलं सोनं म्हणजे आपल्या परंपरेची वाक्य आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्य या खंजिरीवरती घालवलं आणि ग्रामगीता लिहिली, भजनं लिहिली आणि ही निवडी आपल्या परंपरेची निवडी आहे. आपली नाळ हिच्याशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो वाद्यबारी परंपरा टिकवण्याचं काम तुम्ही रसिकांनी करायचं आहे. अरे आपल्या मुलाला परदेशातील सांता क्लॉज बनवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या मातीतील वासुदेव बनवण्याची आता गरज आहे. कधीतरी त्याला फॅशन डे दिवशी महाराष्ट्राच्या मातीतील गोंधळी बनवून पाठवा, ही परंपरा टिके. आणि त्याच्या हातात असं एखादं वाद्य द्या, त्याचं मन त्याच्यामध्ये रमेल. आता या वाद्याची झलक तुमच्या समोर दाखव. हात वर करा जरासा आणि ठेक्यात टाळी वाजवा. हा आवाज येत नाही टाळ्यांचा.
दर्शन बाळ मंदिरात जाई घ्याया दर्शन धन्यवाद. आपल्या समोर